नमस्कार मित्रांनो, आजचा विषय प्रत्येकाच्या आयुष्यात उपयोगी पडणारा आहे। अनेक लोक म्हणतात की लोक माझी कदर करत नाही, मला हलक्यात घेतात, माझ्या भावना समजून घेत नाही। पण कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारलाय का की मी स्वतःची किंमत करतो का? तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। खरं सांगायचं तर जग तुमच्याशी तसंच वागायला लागतं जसं तुम्ही स्वतःशी वागता। जर तुम्ही स्वतःला सतत कमी लेखत असाल, प्रत्येकासाठी स्वतःचा वेळ आणि आनंद बाजूला ठेवत असाल, तर लोकही तुम्हाला तितकंच गृहीत धरू लागतात। त्यासाठी आपण ह्या गोष्टी करायच्या। त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला प्राधान्य द्या। याचा अर्थ स्वार्थी होणे नाही, पण स्वतःचं आरोग्य, वेळ, ध्येय आणि जबाबदाऱ्या यांना महत्त्व देणं खूपच गरजेचं आहे। समजा तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करत आहात आणि कोणीतरी लगेच त्याच वेळी मदत मागितली, तर शक्य असेल तर नम्रपणे सांगा की मी हे काम पूर्ण करतो, मग नक्की तुला मदत करेल। तर यामुळे समोरच्यालाही तुमच्या वेळेची किंमत ही नक्कीच कळेल। आता इथे दुसरी गोष्ट म्हणजे आहे स्वतःबद्दल सतत नकारात्मक बोलू नका। तर मंडळी, काही लोक नेहमी म्हणतात माझ्याकडून काही होत नाही, मी नशीबवान नाही, मी चांगला दिसत नाही। अशा वाक्यांचा परिणाम फक्त इतरांवरच नाही तर तुमच्या स्वतःच्या मनावरही होत असतो। तुम्ही जे स्वतःबद्दल वारंवार बोलता त्यावर लोकही विश्वास ठेवू लागतात। आता तिसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास ठेवा, पण अहंकार नको। आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, अहंकार म्हणजे इतरांना कमी समजणे। या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे। शांत, संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तीची लोक नेहमी कदरच करतात। आता चौथी गोष्ट, स्वतःचा वेळ हा मौल्यवान समजा। तर मित्रांनो, दिवसभर काहीतरी नवीन शिका, वाचा, व्यायाम करा किंवा तुमच्या ध्येयासाठी काम करा। जे लोक स्वतःला सतत विकसित करत राहतात त्यांची किंमत ही आपोआपच वाढत जाते। पाचवी गोष्ट, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका। तर मित्रांनो, सगळ्यांना आनंदी ठेवणं अशक्य आहे। योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिका। नम्रपणे नकार देणं ही सुद्धा एक महत्त्वाची कला आहे। सहावी गोष्ट, तुमची वचने पाळा। तर मित्रांनो, तुम्ही जे बोलता ते करा, वेळेवर पोचा, दिलेला शब्द पाळा। विश्वासार्ह व्यक्तीला समाजात नेहमीच मान मिळत असतो। तर सातवी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका। प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो। दुसऱ्यांचं यश पाहून निराश होण्याऐवजी त्यातून काहीतरी प्रेरणा घ्या। तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी असली पाहिजे। आता आठवी गोष्ट म्हणजे इतरांचा नेहमीच आदर करा। तुम्ही जसा आदर इतरांना द्याल तसाच आदर परत मिळण्याची शक्यता ही नेहमीच वाढते। त्यामुळे चांगलं बोलणं, नम्रपणे वागणं आणि समोरच्याचं ऐकून घेणं ही मोठी ताकद आहे। आता शेवटची एक गोष्ट नेहमी कायम लक्षात ठेवा, ती म्हणजे तुमची किंमत तुमच्याकडे किती पैसा आहे यावरती ठरत नाही, तर ती तुमच्या विचारांवर, स्वभावावर, प्रामाणिकपणावर आणि आत्मसन्मानावर ठरत असते। म्हणूनच आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा आदर करा, स्वतःला सतत सुधारत राहा आणि तुमच्या आयुष्याला योग्य दिशा द्या। जेव्हा तुम्ही स्वतःची व्हॅल्यू वाढवाल तेव्हा जगही तुमची किंमत करायला लागेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी आणि विविध टिप्सविषयी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।